दरम्यान सध्या अशोक हर्नावळ बोलतात, आपण थेट जाऊया। आपल्यासोबत पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि महापालिकेमध्ये ज्यांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून काम पाहिलंय ते अशोक हर्नावळ आहेत। नीलम गोरे देखील पुण्यातील आहेत, त्यामुळे नीलम गोरेंचा त्यांना आणि त्यांचा नीलम गोरेंना बऱ्यापैकी अनुभव आहे। अशोक भाऊ, काय अनुभव आहे नीलमताईंचा तुम्हाला? मला आता त्यांच्याविषयी काही आजपर्यंत मी काही बोललो नाही, कारण एक नेते म्हणून मला ते संपर्क नेते म्हणून ते मी त्यांच्या हाताखाली काम केलं आहे। पण काल ज्या वेळेला आपल्या माध्यमातून ज्या वेळेला त्यांनी मातुश्रीवर काही आरोप घेतले आणि अतिशय वाईट वाटलं की ज्या मातुश्रीच्या आदरणीय उद्धव साहेबांनी जी पदं दिली आणि 4 वेळा विधान परिषद दिली, एवढं मोठं पद दिलं आणि त्यांनी असं बोलावं हे जरा मनाला दुःखदायक वाटलं। कारण आम्ही सर्वसामान्य एक शिवसैनिक शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, तिथून नगरसेवक नंतर पक्ष नेता म्हणजे गटनेता, ही आम्ही अनेक पदं भोगली आणि आम्हाला म्हणजे मी बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतला एक नगरसेवक आहे, त्यानंतर ते असताना देखील मी गटनेता होतो आणि आदरणीय उद्धव साहेबांनी मला महानगरपालिकेच्या कुठल्याही कामामध्ये मी फक्त साहेबांना सांगायचो, साहेब असं नसं आहे, ठीक आहे, तुला योग्य वाटतं नागरिकांसाठी काम कर। म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की साहेबांनी काहीतरी मला मागणी कशी काय, पण जे काय काम करायचं असतं ते साहेबांनी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून संपर्क नेता दिलेला असतो आणि त्या संपर्क नेत्याच्या माध्यमातून आम्ही काम करायचं असतं। आणि तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये पुणे शहराचा DP होता, डेव्हलपमेंट प्लॅन होता, आणि DP असताना त्याच्यामध्ये काय चाललं होतं, पहिल्यांदा कसा पाठिंबा द्यायचा, नंतर कशी माघार घ्यायची, हे सर्व सूत्र त्यांच्या हातात होतं, नीलम गोरेंच्या हातात। हां, त्यावेळेला म्हणजे जो पुण्याचा विकास आराखडा आहे त्याला आधी विरोध करायचा, आधी विरोध नाही, आधी त्यांनी पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध केला। अच्छा, त्याच्यातून काय झालं मग? कोण होतं म्हणजे विरोध मावळला कसा काय? विरोध आता यांच्याकडून, आता तुम्हाला माध्यमातून मी तुम्हाला आज सांगतो की मी शिवसेनेमध्ये आहे, शिवसैनिक म्हणून आहे आणि ठाकरे कुटुंबामध्ये एक रक्ताच्या नात्याच्या एक पलीकडलं एक नातं म्हणजे ते मातुश्रीशी आमचं नातं आहे। त्यामुळं मी आज तुमच्या माध्यमातून त्यांना एक इशारा देतोय की कृपया तुम्ही किमान ठाकरे कुटुंब आणि मातुश्रीविषयी बोलू नका। जर बोलले तर तुम्ही काय केलेली संपूर्ण कुंडली माझ्यापाशी आहे। काय आहे तुमच्याकडे कुंडली? म्हणजे कुंडली म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मी, डेव्हलपमेंट प्लॅन असेल, 5 वर्षामध्ये 4 वर्ष संपर्क नेता असताना काय काय आहे उद्योग ते मी सर्व काढू शकतो। अच्छा, नाही काय म्हणजे आता डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे फक्त तो तुमच्या पक्षाच्या अंतर्गत विषय नाही, पुणेकरांच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। काय नक्की कुठले प्रकल्प असे आहेत की जे आधी पाठिंबा दिला परत विरोध केला? आम्ही विरोधच केलेला आहे, आम्हाला त्यामध्ये काय बोलायचं नाही, जास्त खोलवर जायचं। नीलम गोरेंचं नक्की कुठलं? तुम्ही जर आमच्याकडे मातुश्रीकडे 1 बोट करत असाल तर 4 बोट तुमच्याकडे आहेत, हे विसरू नका। कुठले असे प्रकल्प आहेत भाऊ की ज्याच्यामध्ये त्यांनी आधी पाठिंबा दिला आणि परत विरोध करायचा असं सांगितलं? आता मी तुम्हाला मी सांगितलं ना की आम्ही त्यांना इशारा दिलाय की बऱ्याच काय आमच्या अधिकाऱ्यांना BDPचा विषय आहे का, टेकड्यांचा विषय आहे का, बरेचसे विषय आहेत, त्यांना मी आज इशारा का दिला की तुम्ही कृपया बोलू नका। जिथं आपण ज्या ठिकाणी पासून आम्ही सर्व बरोबर आहे, तुम्ही नीलम गोरेंना हा इशारा देणं एक भाग झाला, पण पुणेकरांना कार्यकर्ता इशारा नाही, ठीक आहे, तुम्ही त्यांना आव्हान करणं म्हणा, कसं असतं, एखाद्या पुणेकरांसाठी खूप महत्त्वाचा विषय असा कुठला प्रकल्प आहे की जो आधी तुम्ही पाठिंबा देताय परत विरोध करताय? कारण पुणेकरांसाठी त्यांच्यासाठी बघा, पुणेकरांच्या हितासाठीच आम्हाला साहेबांनी कुठल्या गोष्टीला विरोध केलाय तुम्ही? विरोध नाही, आम्ही विरोध कसं पुणेकरांच्या हितासाठी साहेबांनी सांगितल्यानंतर विरोध केला। कुठल्या प्रकल्पाला विरोध केला? असे होते की त्यामध्ये बरेचसे आरक्षण होते की ते आरक्षण उठवायचं चाललं होतं, पण आम्ही उठून दिलं नाही, ते फक्त नागरिकांच्या हिताचे होते। नीलम गोरेंचं म्हणणं होतं की त्या जागेवरचं आरक्षण उठायला हवं। नीलम गोरे त्यावेळेच्या विषय होते, त्यावेळेला आता त्यांनी असं नका मी म्हटलं होतं, म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मी ज्या वेळेला वेळ आले तर हे सर्व तुम्हाला त्यात नीलम गोरे त्यावेळी पण तुमच्या पक्षात होत्या, पण मग ऐकायच्या कोणाचं? त्या पक्षात तुमच्या होत्या, पण जर तुम्ही विरोध करताय त्या विरोध मागे घेताय, त्या माध्यमातून मी तुम्हाला आज सांगितलं ना की तुम्ही काय केलंय काय नाही, ही वेळ आल्यावर मी सांगेन म्हटलं। अजून नाही आली वेळ? आणि राऊत साहेबांनी पूर्णपणे अभ्यास केला
आदरणीय संजय राऊत साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी अतिशय अभ्यास करून आणि जे काय आहे खरं ते भाऊ, त्यांनी आरोप नीलम गोरेंनी थेट केलाय की उद्धव ठाकरे पद देण्यासाठी 2 मर्सिडीज घ्यायचे. आता तुम्ही म्हणताय तुमच्याकडे कुंडली आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर मांडू. आणखी कोणती योग्य वेळ असेल मांडायला? एक लक्षात घ्या, त्यांनी काय केलं पुणे शहरात, किती लोकांना पद देताना काय केलंय हे सर्व पुणेकरांना माहिती, पत्रकारांना माहिती. कुठली पद्धती? नगरपालिकेमध्ये जर एखादा विषय म्हणजे एक संपर्क नेता असतो, एक संपर्क नेता आमच्या कार्यपत्रिका बघायचा प्रत्येक पक्षनेत्याच्या, तर ही खाली किरकोळ लक्ष, म्हणजे तुम्ही विचार करा, एक जर पक्षनेत्याची कार्यपत्रिका बघणार संपर्क नेता जर असेल तर त्यात किती आर्थिक व्यवहार, काय मागायचे आणि काय नाही हे तुम्ही ओळखून जा. कार्यक्रम पत्रिकेमध्ये आता तुम्ही इथं विकास कामं केली, तिथे विकास केली, तर हे बघितलं जायचं का नीलम गोरेंकडून? मग त्या आधारे म्हणजे काय नक्की ठरायचं? आता त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकत नाही काय झालं ते, पण त्यांना काय अपेक्षित आहे, कुठल्या अधिकाऱ्याला कसं ब्लॅकमेल केलं हे मी तुम्हाला पूर्णपणे वेळ आले तर सांगा. कोणी ब्लॅकमेल केला? काय असेल ते असेल. काल राऊत साहेबांनी जे सांगितलं ते नीलम गोरेंनी केलं का कोणी केलं? तुम्ही आता तुम्ही माझ्याकडून मी विचारतोय, मला माहिती. 100% आम्ही नीलम गोरेंनी ब्लॅकमेल केलं महापालिकेच्या अधिकारी? ब्लॅकमेल नाही, पण किती काय लक्षवेधी असतात, कुठल्या लक्षवेधी आहेत ते सर्व तुम्हाला. अच्छा, म्हणजे ठरायचं आधी की कुठला प्रश्न विधिमंडळात मांडायचा आहे, विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या स्वरूपात हे व्हायचं. पुण्यातलेच विषय म्हणताय तुम्ही का? पुण्यातले मी पुण्याशिवाय बाहेरचे विषय बोलूच. अच्छा, हे सगळं त्यावेळी वरती मातोश्रीपर्यंत समजायचं की नाही समजायचं? आम्ही कसं आहे, आमच्या साहेबांना, जे आदरणीय उद्धव साहेबांना आम्ही फार, आमचे एक श्रद्धास्थान आहे. आम्ही साहेबांना काही जास्त त्रास नाही. आज या एक शिवसैनिक असा आहे की साहेबांना त्रास न होणाऱ्या गोष्टी आम्ही कधी, म्हणजे साहेबांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही साहेबांना, जे काही आता लोक आहे, हे कलियुग आहे, ह्या कलियुगात जे कानाला लागले, ज्याचं पूर्णपणे राजकारणात पोट भरलं तेच गद्दार झाले, आणि जे अर्धवट पोट राहिले ते आहेत. म्हणजे मला बोलायचं नाही, बंद कर, हे करायचं बंद. जे ज्यांना पूर्ण म्हणजे पूर्ण 1-1, 2-2, 3-3, 4-4 वेळा विधान. म्हणजे भाऊ, तुमचं म्हणणं आहे की नीलम गोरेंकडं जे काही पद होतं पुण्याचं, तर त्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होत होते, म्हणजे निर्णय घेताना आरक्षणाच्या संबंधातला एखाद्या जागेचा असेल किंवा असं तुम्हाला म्हणायचं? आता त्यांनी जसं म्हणलं की माझ्याकडून काही झालं नाही, मी नाही केलं, पण लोक सांगत होते, तसंच मी पण सांगतो की पूर्ण चर्चा पत्रकारांना पण माहिती आहे आणि नागरिकांना पण माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की असंच होत होतं. धन्यवाद. तर अनेक वर्ष सोबत काम केल्यानंतर एकमेकांची बरीच माहिती एकमेकांना असते. मुद्दा असतो ती उघड करावी की नाही, आणि जेव्हा ती उघड केली जाते तेव्हा काय होतं हे आपण या दोन्ही बाजूंकडे पाहतो आहोत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.